नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर हे अपक्ष म्हणून रिंगणामध्ये आहे। आज उमेदवारी अर्ज वापस घ्यायचा शेवटला दिवस होता, मात्र त्यांनी आपला अर्ज कायम ठेवलेला आहे। पक्षाचा आदेश होता, विनंती होती, तरी तुम्ही अर्ज कायम ठेवला। माननीय बावनकुळे साहेब रात्री 12:30 वाजता आले। 40 मिनटे इथे बसून मला माझी समजूत घातली। मी त्यांना त्यांचं समीकरण समजून सांगितलं की कार्यकर्त्यावर अन्याय कसा झाला या प्रभाग सत्रामध्ये। इथला स्थानिक उमेदवार एकही नाही आहे, तुम्ही कशा काय तिकिटा वाटप केल्या? इथे 68 कार्यकर्त्यांनी तिकिटा मागितल्या, मग त्यांचा निर्णय का नाही झाला? त्यांच्यावर विश्वास नव्हता का? तुम्हाला बाहेरून आले त्यांच्यावरच विश्वास आहे का? तुम्ही बाहेरच्या प्रभागात जे असतात त्यांना तुम्ही इथे उमेदवारी दिली असा विश्वास असतो का? याच्याने कार्यकर्त्यांचं मनोबल दबलं होतं। त्यांना पुढचं भविष्य काय आहे पक्षामध्ये त्याच्याकरता हा माझा निर्णय आहे की होणारे जे कार्यकर्ते आज तयार होत आहे, कार्यकर्ते घडत आहे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये। पुढे हे निवडून आले तर हे पुन्हा 15 वर्ष आपली जागा सोडणार नाही आणि त्या कार्यकर्त्यांचं नुकसान होईल, म्हणून त्या विरोधामध्ये मी आज इथे रिंगणामध्ये उभा आहे आणि उमेदवारी अर्ज माझा कायम आहे। अर्चनाताईचा पण आग्रह होता की तुम्ही अर्ज परत घ्यावा। नक्कीच 1:22 त्यांचा फोन आला, वेळ आहे, नक्कीच वेळ आहे, तुम्ही जा। आणि माननीय प्रवीणजी दटके हे सुद्धा आले होते, मी त्यांना पण त्यांच्या विनंतीला मान दिला, परंतु हात जोडले त्यांना। माननीय नितीनजी गडकरी साहेबांचाही फोन आला होता, आग्रह केला, त्यांनी विनंती केली, पण मला मन भरून आलं की मी एवढ्या मोठ्या माणसाचं मन नाही राखू शकलो आहे। मला याचं दुःख आहे, परंतु मी माझा उमेदवारी अर्ज कायम ठेवले। काय आता तुम्ही म्हणजे अर्चनाताईला तर विरोध आहे या गोष्टीचा, पण प्रचारासाठी तुम्ही त्यांना विनंती करणार का की एक चेहरा म्हणून? नाही, अजिबात नाही। त्या पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्ता आहे, पक्षाच्या त्या पदाधिकारी आहे, प्रदेशाच्या पदाधिकारी आहे। त्यांचं पुढच्या भविष्यासाठी मी त्यांचं नुकसान करणार नाही। त्यांनी आपल्या पक्षाचा उमेदवाराचा म्हणजे प्रचार करावा, पाहिजे ती मेहनत करावी। मी माझा प्रचार आणि माझे कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहे, मी माझं काम करेन। काय वाटतं मला, काय चित्र राहील? आणि जर का तुमचा तो दावा आहे की तुमचा विजय होईल, विजय झाल्यानंतर परत भाजपमध्ये? नक्कीच माझा विजय होईल आणि माझा विजय झाला आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये जेवढेही अपक्ष उमेदवार निवडून येतील त्यांची एक आघाडी बनवून आम्ही स्वतंत्र राहू। मग भाजपसोबत नाही जायचं का? नाही, आघाडी बनवू। का बरं? आता भाजप तर एक तुम्ही वर्षानुवर्ष भाजपसोबत आहे। मान्य आहे ना, जेव्हा भाजपने माझा यावेळेला विचार केला नाही तर भविष्यात काय विचार करणार? ठीक आहे, त्यांनी सांगावं पुढच्या वेळेला की आम्ही कार्यकर्त्यांचाच विचार करू आणि त्यांना जेवढेही उमेदवारी मागतील त्यांच्या समक्ष सगळ्यांना बसून त्यांच्यातूनच आम्ही निवडू, असं जर शब्द देत असेल तर मग आम्ही भाजपसोबत जाऊ निवडून आल्यावर। तुमची लढत कोणासोबत आहे? म्हणजे काँग्रेससोबत आहे की भाजपसोबत आहे? भाजपसोबत, प्रमोद चिखलेसोबत। तर आपण बघू शकतो की विनायक डेहनकर आहेत, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे आणि निवडून आल्यानंतर अपक्ष नगरसेवकांची एक आघाडी देखील करण्याची त्यांचं एक नियोजन आहे। त्यामुळे निश्चितच नागपूरच्या या प्रभागामध्ये जिथे माजी महापौर अर्चना डेहनकर या भाजपचा प्रचार करेल, तर त्याच रिंगणामध्ये त्यांचे पती हे अपक्ष म्हणून विरोधात असेल। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।